जेव्हा मुंज केली जाते तेव्हा. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं ब्रह्मतेजाने चमकलेले असे हे वामन रूप भगवंत आहेत, हे तिथून निघालेत. आता कुठे निघालेत? तर बळीराजाला इंद्रप्रथ प्राप्त झालंय. बळीराजा हा श्रीमंत झालेला आहे, म्हणून तो एक सुंदर असा यज्ञ करतोय. अश्वमेध यज्ञ बळीराजाने करायचं योजलेलं आहे. आता या अश्वमेध यज्ञ म्हणजे काय असतं, की यज्ञ हा साधा सुद्धा नसतो. आपण जो घरात होम करतो तसा नसतो. मोठमोठे यज्ञ असतात हे. आणि या यज्ञामध्ये जो कोणी याचक येतो, म्हणजे जो कोणी मागणारा येतो, त्याची इच्छा पूर्ण करायची असते, असं याचा अर्थ असतो. आता 100 अश्वमेध याने केलेला आहे आणि हा 100वा अश्वमेध आहे. आता 100वा अश्वमेध केल्यानंतर इंद्रप्रदाची प्राप्ती होते, असं त्यावेळेचं एक प्रकार होता. म्हणजे आता जसं ज्यांना जास्त मतं मिळाली की तो पंतप्रधान होतो, तो होतो, तसं ते त्यावेळेची प्रथा होती. आता 100व्या यज्ञ काही होऊन द्यायचा नाहीये, कारण तो यज्ञ जर झाला तर बळीला इंद्रप्रथ प्राप्त होईल. आता या अश्वमेध यज्ञ जिथे चालू होता, तिथे या वामन रूपी भगवंतांनी प्रवेश केलाय. आता हा वामन रूपी भगवंतांनी प्रवेश केल्यानंतर सगळ्यांनी त्यांना बघितलेले अतिशय सुंदर तेजोमय असं हे एवढ्या सुंदर बालकाचं रूप बघून सगळेजण त्याच्याकडे बघतच राहिलेत. इतकं सुंदर रूप आहे त्याचं की किती छान आहे ना हे बालक. आता ते बालक आलेलं आहे. तर शुक्राचार्य तिथे आहेत, म्हणजे दानवांचे गुरु. गुरु हे गुरुच असतात, मग ते दानवांचे असू दे नाही तर देवांचे असू दे. शुक्राचार्यांना मात्र कुठेतरी असं मनात काहीतरी चुकलेली आहे, कारण एवढं तेजस्वी जे रूप आलेलं आहे, हा खचितच मानव नाहीये. हा मला माहितीये की हा विष्णू भगवंत आहे. ठीक आहे, अतिथी देवो भव असं म्हणून बळीने त्याला बसवलेलं आहे आणि विचारलंय